महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। राज्यसभा नको, विधान परिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको, हा बिनशर्त पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली भूमिका अखेर स्पष्ट केली। राज ठाकरेंनी भाजप नेते अमित शहांची भेट घेतल्यानंतरच मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडला, परंतु कोणत्या पद्धतीने ते महायुतीचा घटक बनणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। राज ठाकरेंनी अखेर हातचं राखूनच महायुतीत सहभाग घेतला। जागा वाटपाच्या वाटाघाटीत न जाता मनसेनं महायुतीला बाहेरून पाठिंबा देणं पसंत केलं। त्यामुळे राज ठाकरे महायुतीतील इम्पॅक्ट प्लेयर असल्याचं बोललं जात आहे। ते कसं जाणून घेऊया। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। बघितलं तर पक्षाचा एकच आमदार, ना कुठला खासदार, ना कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सत्ता, तरी देखील महायुती सारख्या बलाढ्य पक्षांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गरज भासली। त्याचं कारण असं की राज ठाकरेंची असणारी छुपी ताकद। मनसे हा पक्ष सत्तेच्या राजकारणात जरी पिछाडीवर असला तरी घराघरात राज ठाकरे मात्र नक्की पोहोचलेत। ग्रामीण भागात जरी पक्षाची पाळंमुळं नसली तरी मुंबई आणि उपनगरात मनसेनं चांगला जम बसवला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहिली तर राज ठाकरेंसाठी महायुती इतकी सिरियस का होती हे लक्षात येतं। 2019ला मनसेनं विधानसभेला 101 उमेदवार उभे केले होते। बरेचसे उमेदवार हे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या पट्ट्यातीलच होते। कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार निवडून आले। या निवडणुकीत मनसेनं संपूर्ण राज्यात 2.25% इतकी मतं मिळवली होती। विशेष करून एकट्या मुंबईत मनसेनं 5 लाखांच्या आसपास मतं मिळवली होती। त्यामुळे मुंबईच्या 6 आणि उपनगरातल्या 2 जागांसाठी महायुतीला राज ठाकरेंची मदत लागणार असल्याचं दिसून येत आहे। लोकसभा मतदारसंघ निहाय पाहिलं तर आपल्याला मनसेची ताकद दिसून येते। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवडी, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा आणि कुलाबा असे 6 मतदारसंघ येतात। यापैकी केवळ शिवडी आणि मुंबादेवी या 2च जागांवर मनसेनं उमेदवार दिले होते। तरी देखील राज ठाकरेंच्या मनसेला 41,535 इतकी मतं मिळाली होती। मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ। मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम असे 6 मतदारसंघ येतात। या 6 मतदारसंघांमध्ये मनसेनं एकूण 96,498 इतकी मतं मिळवली होती। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात दहिसर, मागाठाणे, बोरिवली, मालाड पश्चिम, कांदिवली पूर्व आणि चारकोप असे 6 मतदारसंघ येतात। यापैकी बोरिवली, मालाड पश्चिम, चारकोप या 3 मतदारसंघांमध्ये निवडणूक न लढवताही मनसेला एकूण 68,244 इतकी मतं मिळाली होती। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम असे 6 मतदारसंघ येतात। यापैकी मनसेनं 5 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली होती आणि इथंही मनसेच्या उमेदवारांना एकूण 68,313 इतकी मतं मिळाली होती। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मनसेनं सर्वाधिक मतं मिळवली होती। मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द, नेहरू नगर असे 6 मतदारसंघ येतात। यापैकी 5 मतदारसंघात मनसेनं आपले उमेदवार जाहीर केले होते। तरी देखील मनसेनं 1,23,000 इतकी मतं मिळवली होती। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम असे 6 मतदारसंघ येतात। मनसेनं या भागात 4 उमेदवार दिले होते। तरी देखील मनसेला एकूण 64,471 इतकी मतं मिळाली होती। याचाच अर्थ लोकसभेला एका उमेदवाराला लीड तोडून विजयासाठी जेवढी मतं लागतात तेवढी मतं राज ठाकरेंच्या मनसेला विधानसभा निवडणुकीत पडली होती। त्यामुळे राज ठाकरेंची हीच छुपी ताकद हेरून
महायुतीनं राज ठाकरेंना जवळ केल्याचं दिसून येत आहे। या व्यतिरिक्त शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे। नाही म्हटलं तरी मुंबई आणि उपनगरातील मतदारांची सहानुभूतीही उद्धव ठाकरेंच्याच बाजूने असल्याचं अनेक सर्वेंमधून दिसून आलंय। आजच्या घडीलाही मुंबईत एकट्या ठाकरेंची ताकद ही महायुतीला जड जाणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या मागे असणारी सहानुभूती कमी करण्यासाठीच महायुतीनं राज ठाकरेंना सोबत घेतल्याचं दिसून येत आहे। मुंबईतील 4 जागांवर शिवसेना ठाकरे गट रिंगणात आहे। याशिवाय ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, भिवंडी, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ आदी मतदारसंघांमध्ये मनसेच्या पाठिंब्याचा फायदा करून घेण्याचा महायुतीचा प्लॅन आहे। विशेष करून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरेंचा वापर करून घेण्याची भाजपची रणनीती आहे। मनसेचा उमेदवार रिंगणात नसल्यास मनसेची पारंपरिक मतं ही शिवसेना किंवा ठाकरे गटाकडे वळतात, हे यापूर्वीच्या निवडणुकीत दिसून आले। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नव्हते, तेव्हा मनसेची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला अनुकूल होती। तरी देखील मनसेची पारंपरिक मतं ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात पडली होती। त्यामुळे या निवडणुकीत मनसेची हीच मतं महायुतीला आपल्या बाजूने वळवून घ्यायची आहेत। तसं पाहायला गेलं तर इतकाही एकांगी विचार करून चालणार नाही। राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका या त्यांच्यासाठी वेळोवेळी घातक ठरल्यात। 2019ला राज ठाकरेंनी भाजप विरोधी भूमिका घेऊन लाव रे तो व्हिडिओचा धडाका लावला होता। त्यानंतर राज ठाकरेंनी हिंदुत्वाची शाल पांघरून पक्षाला नवी भूमिका देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मशिदीवरील भोंगे आणि अनधिकृत मशिदी, मुंबई गोवा हायवे, टोल नाके असे अनेक मुद्दे उचलून धरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही सातत्याचा अभाव असल्यानं हे मुद्दे चर्चेपुरते मर्यादित राहिले। त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होत असली तरी त्याचं रूपांतर 100% मतात होईलच असं नाही। त्यामुळे मनसेची सर्वच मतं राज ठाकरेंच्या आदेशानंतर महायुतीला हस्तांतरित होतीलच असं नाही, परंतु 1 ते 1.5% मतं जरी महायुतीला मिळाली तरी तो महायुतीच्या उमेदवारांसाठी काहीसा बूस्टर ठरेल असं बोललं जातंय। त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसाठी इम्पॅक्ट प्लेअर ठरणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।